नाही करायचा आपल्या कामाचा. विषय हार्ड असतो आपला. आपला बंड्या, तुमचा बंड्या, सगळ्यांचा बंड्या. यो यो बंड्या आहे ना, लोकांची काम करण्यासाठी जन्माला आलाय. हा असं सरळ निघून काय आला? बरं हा फोन कोणाला करताय तुम्ही? बंड्याला. ते की नाही कमळीला आपण बरोबर बोलायचं आहे म्हणून. तर बंड्या काय आपण बद्दल बोलायला नको. सर काय बोललात काय? नाही काय नाही. वय वय रिंग व्हायली. बघा काय म्हणलेलं तुम्हाला, एवढा बिझी असतो मी. 2 मिनिट. हॅलो हॅलो. अरे बंड्या मी निंगी बोलतोय. निंगे तू, तुमचं काम होईल. तुम्ही जावा 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 तुम्ही जावा 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 जावा. अगं निंगे, अगं कशी आहेस तू बाळा? काय राव, मुंबईला गेल्यापासून विसरलाय आम्हाला. साधा एक फोन पण करायचं झालं नाही तुमच्याच्यानं. नाही रे तसं काय नाही. ह्या ऍडमिशन मध्ये इतकं अडकलेलो काही वेळच नाही मिळाला बघ. बरं ते जाऊ दे. आबा कुठे आहेत आणि कसं आहेत? हॅलो बंड्या. अरे आबा कुठं आहेत? हा अगं निंगे, आबा आहेत बरे. ती नाही, मला सांग कमळी कुठं आहे आणि कशी आहे ती? हाय की कमळी. हॅलो बंड्या, कसा आहेस? आया ना आबा कसे आहेत? आहेत की आबा पण बरे आहेत. हा ग सरू काकी तुझी लय आठवण काढत असते बघ. म्हणजे आईचा राग शांत झाला? आबांनी तिला समजवलं? हो, आबांनी नीट समजून सांगितलंय सरू काकीला. सरू काकी दिवस रात्र फक्त तुझीच काळजी करत असते बघ. आणि हे बघ कमळे, तू शिकून जवळ मोठी होत नाहीस ना, मी तर म्हणतो डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होऊन मगच आहे गावात. तोवर गावात पाय ठेवायचा नाही. हा बरं ऐक की, आबासनी जरा फोन दे की, मला लय महत्वाचं बोलायचंय त्यांच्या संग. अगं ते आत्ता आठवलं मला. आबा आहे ना शेतीच्या कामासाठी परित्याला गेलेत बाहेर. आता हा बंड्या कमळीला खरं काय घडलंय ते बोलला नाही म्हणजे झालं. परत त्याला गेलेत? परत केव्हा येणार आहेत? परत येतील की 2-4 दिवसात येतील. मी तुमच्याकडनं 1 रुपया बी घेणार नाही. एक मिनिट माझं पूर्ण बोलणं एकदा ऐकून घे. आता तुला पैशांची गरज आहे म्हणून मी म्हणतोय की माझ्याकडनं घे पैसे. नंतर हवं तर परत कर ना, तुला जमतील तसे. सर तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही. आम्हाला नको आहे तुमची मदत. तू बंड्या तर घावलाच पाहिजे. मरच तो हल्ला असतो त्याला. एक मिनिट बंड्याला मध्ये घेऊ नको आहेत ना तुला माझ्याकडून पैसे? फाईन, तू कमवू तरी शकतेस ना. कमी ही मुंबई आहे. कष्ट करणाऱ्यांची आणि टॅलेंटेड लोकांची इथे कायमच कदर होते. म्हणजे सोपं आहे. तुला काय काय येतं मला सांग. कमळीला कबड्डी, लंगडी, झाडावर आंब काढणं सगळंच येतं की. असं काय येतं जे करून आपल्याला पैसे मिळतील हे विचारतोय. वय की कमळीला की नाही शेतीचं काम येते बघा. हा आणि गणिताची कोडी बी सोडवतीय. जेवण बी चांगलं करतीय. हा सरू काकीच्या हातची चव नाही हिच्या जेवणाला. हा पर नाचलीच भारी करतीय. एकदम नादच खुळा. हा तो तर बघितलाय मी. कमी तू काय शिकलीस का एक्झॅक्टली? म्हणजे सेमी क्लासिकल, क्लासिकल? नाही सर, म्हणजे माझ्या आईनं जे शिकवलंय तेच मला जमते. म्हणजे आईच्या लहानपणी तिने 2 नाचाच्या परीक्षा दिलेल्या आणि शाळेत असताना बी ती माझा डान्स बसवायची, त्यामुळं ते जमतंय. डोंट वरी कमळी, तुझं काम होऊन जाईल. डोंट वरी. कमळे तुला नाच येतोय हे ऐकल्यावर ऋषी सर काय करणार आहेत? कमळी, निंगी कशा आहात दोघी? आम्ही मस्त. वहिनी तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. अगं मी किती दिवसापासून नायशासाठी डान्स टीचर शोधत होते. ऋषी मला म्हणाला तू छान डान्स करतेस, मग तू शिकव ना.
हा, आणि हा एक पार्ट टाइम जॉब आहे असं समजून शिकवतो. कमळे अगं तेवढं म्हणतात तर शिकव की. ठीक आहे, तुझी ऍडव्हान्स फी. वहिनी अहो शिकवायला सुरुवात बी नाही केली अजून, आधीच कसली फी. आणि एवढं काय त्यात, मी असंच शिकवीन की नायशाला डान्स. असंच का? कमळे अगं या पैशातनं आपल्याला आपली फी भरता येईल की. कमळी, निंगी बरोबर बोलते. हे बघ, नायशा पण डान्स शिकेल आणि तुमच्या कॉलेजच्या फीसचं टेन्शन पण जाईल ना. मला कळतंय तू एक स्वाभिमानी मुलगी आहेस. अगं पण हे पैसे तुझ्या कष्टाचीच कमाई असणार आहे. घे. कमळी, जेव्हा आयुष्याचा प्रश्न असतो ना, तेव्हा काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. ठीक आहे, मी येतो उद्यापासून नायशाला डान्स शिकवायला. घे. थँक्यू वहिनी. ऋषी सर थँक्यू. येतो आम्ही आता. चल.